Mumbai Tuck brought to you by Cotton King. Nature in every finish, premium, modern living in every ease. Cotton King Aura, linen, redefined. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे कारण आज गुरुपौर्णिमा आहे. जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि अज्ञानाचा अंधकार दूर करून आयुष्य प्रकाशित करणाऱ्या गुरूंप्रती आदर म्हणून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. तिला व्यास पौर्णिमाही म्हणतात कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. 4 वेदांचं संकलन तसंच महाभारत, पुराण आणि ब्रह्मसूत्रांची रचनाही व्यासांनी केली. आता तुम्ही म्हणाल की थंबनेलवरील कंगना राणावत, सत्यम पंडित, धर्मेंद्र प्रधान यांचे फोटो आणि आपण बोलतोय ज्ञान, गुरुपौर्णिमा याबद्दल, तर यांचा नेमका संबंध काय? तर तेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिल्लीत 1 महिना तरुणांनी आंदोलन केलं. आपल्या शिक्षण पद्धतीत सतत होणारे पेपर लीक्स, भ्रष्ट अधिकारी आणि व्यवस्था या विरोधात तरुण रस्त्यावर होते. त्यांनी लाठ्याकाठ्या, टिअर गॅस, पाण्याचे फवारे, पेलेट गन्स, इलेक्ट्रिक करंट स्टिक्स, खिळे असलेल्या काठ्या, बिहारमध्ये तर AK-47 अशा सगळ्या दहशतीला तोंड दिलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर केंद्रानं परीक्षेत पेपर लीक करणाऱ्यांविरोधात जो कायदा आहे त्यात सुधारणा विधेयक आणलं, शिक्षा वाढवली वगैरे वगैरे. पण इंटरेस्टिंग बाब म्हणजे हा कायदा 2024 मध्येच पारित करण्यात आलाय आणि त्यानंतर पेपर लीक प्रकरणात एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही. त्यामुळं हा नवा कायदा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि या व्यवस्थेला मुबारक असो. तर विषय आहे शिकण्याचा. आणि जेव्हा शिकण्याचा विषय निघाला तेव्हा मला एक व्हिडिओ आणि एक इन्स्टा पोस्ट दिसली. ती इन्स्टा पोस्ट होती बॉलिवूड ॲक्ट्रेस आणि मंडीच्या खासदार कंगना राणावत यांची. काय म्हणाल्यात त्या इन्स्टा पोस्टमध्ये बघा. मी कोट करतोय. विशेषतः हे प्रत्येक पालकानं म्हणजे मुलींनी आणि त्यांच्या वडिलांनी, आईनं हे नीट ऐकलं पाहिजे. कंगना राणावत काय म्हणाले पहा. आयुष्यात मी एकाच ठिकाणी इतका विभत्सपणा कधीच पाहिला नाही. जेनझींचे व्हिडिओ पाहून मळमळल्यासारखं झालं. यांना नक्की कोण जन्माला घालतंय आणि वाढवतंय हा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःला झुरळ म्हणता. तुम्ही खरंच त्यांच्यासारखे दिसता आणि वागता सुद्धा. यात कोणताही विरोधाभास नाहीये. तुम्ही जगाला तुमची घाण, कचरा दाखवता. इथे तथाकथित पाश्चात्यीकरण झालेल्या भारतीय महिलांची एक नवीन पिढी आहे. मी त्यांना जनरेशन गटर असं म्हणते. आंदोलन करणाऱ्या काही महिला इतक्या कुरूप आणि भ्रष्ट आहेत की त्या गृहिणीही बनू शकत नाहीत. इथे कंगना राणावत, ज्या स्वतः हिमाचल प्रदेशमधून आल्या, मुंबईमध्ये त्यांनी आपलं बॉलिवूडमधलं करिअर केलं आणि भाजपच्या आशीर्वादानं खासदार झाल्या, ती महिला त्या म्हणतायत की काही महिला इतक्या कुरूप आणि भ्रष्ट आहेत की त्या गृहिणीही बनू शकत नाहीत. मला असं वाटतं की महिलांबद्दलचं इतकं अश्लाघ्य वक्तव्य गेल्या काही काळात मी ऐकलेलं नव्हतं. आता या कंगना राणावत भाजपच्या खासदार आहेत. त्या टीम मोदींच्या भाग आहेत. त्यांची ही वक्तव्य आहेत. देशभरातील लाखो मुलं मुली आंदोलनात उतरली. त्यांनी लाठ्याकाठ्या, अश्रुधूर, पेलेट गन्सचे छर्रे सहन केले. एक मुलगी तर पोलिसी अत्याचारामुळे इतकी गंभीर जखमी झाली आहे की ती मृत्यूशी झुंज देते. तुमच्या डोळ्यात तुमची पोरं तुमच्या डोळ्या देखत लाठ्याकाठ्या खाताना पाहून पाणी आलं असेल. तुम्ही पोटची पोरं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली असतील. पण तुमच्या पोरांची किंमत या सरकारच्या आणि एका खासदाराच्या मते कचऱ्या इतकी आहे. ते तुमच्या पोरांच्या अख्ख्या पिढीला गटर जनरेशन म्हणतात आणि त्यांना जन्माला घालणाऱ्या तुमच्यासारख्या पालकांनाही दोष देत आहेत. असो, आता हे दुसरं उदाहरण बघा. हा सत्यम पंडित आहे. जंतर मंतरहून घरी निघालेल्या 2 पोरांना रस्त्यात अडवून त्यांना शिवीगाळ केली आहे, मारहाण केली आणि हे सगळं कॅमेऱ्यात कैद केलं. त्यानंतरही सत्यम पंडित नावाचा हा गुंड मोकाट होता. तुम्ही म्हणाल की हा कोण आहे? बघा, हा महाभाग गाझियाबादचा आहे. हिंदू वीर सेना या संघटनेचा प्रमुख असल्याचं सांगतो. मुस्लिमांना टार्गेट करणं, कावड यात्रेत मुस्लिम पोलिसांना ड्युटी करता येणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देणं, हे कांड त्यांनी केलेले. 2024 मध्ये एकदा हा प्राणी जेलची हवा खाऊन आलाय. त्यावेळेला त्यांनी मुस्लिमांविरोधात भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप होता. पण आता हा जेनझी पोरांना टार्गेट करून एकटं गाठून मारहाण करणं, धमक्या देण्याचं काम करतोय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर फुशारकी मारत आम्ही जेनझींचा इलाज करू म्हणून धमक्या देणारा दुसरा व्हिडिओ करतोय. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यापासून ते भाजपच्या बड्या नेत्यांपर्यंत याची उठबस आहे. कारण त्याचे फोटो सुद्धा तो दणक्यात टाकतो तसे नेत्यांसोबतचे. बरं, पोरांना मारहाण करणं किंवा धमक्या दिल्यानंतर त्याच्यावर काही कारवाई झाली आहे का? पोलिसांनी अटक केली आहे का? तर नाही. आता एवढ्यावरच हे थांबतंय का? तर तसं नाहीये.
म्हणजे कंगना राणावत आणि सत्यम पंडित ही रांग इथं थांबत नाही. पुढचं नाव फार इंटरेस्टिंग आहे. स्वतः धर्मेंद्र प्रधान. शनिवारी त्यांचा राजीनामा झाला. त्या दिवशी त्यांना भेटायला भाजप नेत्या मंत्र्यांची रीघ लागलेली होती. सोमवारी ते पहिल्यांदा लोकसभेत आले. स्वागत असं झालं की साहेब युद्ध जिंकून आले. त्यांचे जिंदाबादचे नारे लागलेत. त्यांना मिथिलेतला गमछा आणि डोक्यावर मुकुट घालण्यात आलाय. त्यांना मकरद्वारातून लोकसभेमध्ये आत नेण्यासाठी भाजप खासदार आले. खरं तर ज्यांच्या काळात नीटचा पेपर फुटला, नीटमुळे 20 मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांनी जबाबदारी म्हणून राजीनामा दिला नाही, तर आंदोलन संपत नसल्यानं आणि देशभर असंतोष पसरत असल्यानं त्यांना नामुष्कीनं जावं लागलं. त्याचा त्यांना क्लेश झाला नाही, उलट त्यांनी आनंद व्यक्त केला. समजा अशी गोष्ट एकदा घडली असती तर ती चूकभूल झाली असती असं म्हणता येईल आपल्याला, की एकदा घडलं आणि खासदारांनी उत्साहानं स्वागत केलं, चूक झाली. पण तसं नाहीये, हे दुसऱ्यांदा पण घडलंय. कुठं? भुवनेश्वरमध्ये, जिथं ते आपल्या होमस्टेटमध्ये पोहोचलेले होते. तेव्हा त्यांनी चक्क शक्ती प्रदर्शन केलं. भाजपचे हजारो कार्यकर्ते एअरपोर्टवर आले. धर्मेंद्र प्रधानांच्या फोटोंचे मास्क घातलेले, हातात भाजपचे झेंडे, जिंदाबादच्या घोषणा वगैरे वगैरे वगैरे. जणू त्यांच्या काळात शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी ठळक झाल्या, याचा काय अभिमान व्यक्त केला असं वाटावं. म्हणून कधी कधी वाटतं काळ मोठा कठीण आहे. या काळात आंदोलन करणाऱ्या पोरांना गटर म्हटलं जाते. त्यांच्या आईबापांना कोण यांना जन्माला घालतं म्हणून हिणवलं जाते. कचरा म्हणून पोरांची संभावना केली जाते. कुणी उठून पोरांना रस्त्यात एकटं गाठून बदडते. राजकीय पाठिंब्यामुळे पोलीस त्याचं काहीही करू शकत नाहीत. बरं, केवळ नीटसाठी आंदोलन होतं, आता पोरांना बदडा किंवा त्यांच्या मागे केसेस लावा, त्यांच्या आईबापांना त्रास द्या, असं करून हा प्रश्न सुटणार आहे का? हा वेगळा भाग आहे. कारण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणं, पूल पडणं, रस्ते खचणं, रामाच्या दानपेटीतून चोरी होणं, हिंदू मुस्लिम द्वेष पसरवणं, अशा एक ना अनेक पोस्टर्सनी जेनझींनी आंदोलन गाजवलं. तरीही सरकार त्यातून काही शिकलंय का? नेते त्यातून काही शिकलेत का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मग आता प्रश्न असा आहे की यांच्याकडून जेनझी पोरांनीच काहीतरी शिकलं पाहिजे. जेनझी पोरापोरींनी या नेत्यांकडून आणि राजकीय पक्षांकडून निश्चितपणे काही धडे घेतले पाहिजे. प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीकडून काय केलं पाहिजे हे शिकता येत नाही, तर काही नाही केलं पाहिजे हे सुद्धा शिकता येतं. कंगना राणावत, सत्यम पंडित, धर्मेंद्र प्रधान यांनी जेनझीच्या प्रोटेस्ट नंतर जे केलंय ते एक्झॅक्टली आयुष्यात कधीही करू नये, हा सर्वात मोठा धडा आहे. आधीच नाडलेल्या पिचलेल्या लोकांशी कसं वागू नये, आपल्या मागून येणाऱ्या आपल्या भावंडांप्रमाणे असलेल्या पिढीबद्दल कसा विचार करू नये, आपल्या आईवडिलांच्या वयाच्या लोकांबद्दल अनादर असू नये, कुणालाही पद, पैसा, प्रतिष्ठेच्या तराजूत तोलून कचरा, गटर किंवा घाण असं संबोधू नये, सत्यम पंडित प्रमाणे शिकलेल्या पोरांना एकटं गाठून त्यांना बडवणं याला मर्दुमकी म्हणत नाहीत, हे सुद्धा शिकलं पाहिजे. धर्म, जात यावरून फूट पाडून, भेद पाडून दहशत पसरवणं म्हणजे केवळ भपकेबाजी आहे, ती टिकत नाही, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रधान साहेबांचं सेलिब्रेशन बघून शिका की शेजारच्या घरात शोक असेल, दुःख असेल तर आपण आनंद साजरा करायचा नसतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे करतो, जेही काम करतो त्याची जबाबदारीही घ्यायला शिका. क्रोध आणि मत्सर या दोन्हीपासून दूर राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठून आलो हे विसरू नका. आता हे सगळं का शिकलं पाहिजे? कारण कंगना राणावत, धर्मेंद्र प्रधान किंवा सत्यम पंडित यांना आपण कुठून आलो हे लक्षात राहिलं असतं तर त्यांनी गोरगरिबांच्या पोरांना गटर जनरेशन म्हटलं असतं का? धर्मेंद्र प्रधानांनी इतकं जोरदार सेलिब्रेशन 20 मुलांच्या मृत्यूनंतर केलं असतं का? आणि सत्यम पंडित सारखे कचकड्याचे लोक कायद्यासमोर प्लास्टिक असल्याच्या आविर्भावात वावरले असते का? हे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं कदाचित तुम्हाला मिळतील, माहिती असतील, विचार केल्यानंतर सुचतील सुद्धा. असो, गुरुपौर्णिमेच्या कंगना राणावत, प्रधान साहेब आणि सत्यम पंडितलाही शुभेच्छा. तुमची काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.